हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, मुंबई उच्च न्यायालयाची भरती निघाली आहे नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईसाठी. आय होप तुम्ही फॉर्म भरला असेल. आता त्याची एक्झाम ह्या महिन्याच्या एंडिंगला होणार आहे, म्हणजे 26-27ला होणार आहे. तर आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहून घेऊया जे तुम्हाला फायदेशीर ठरेल ह्या एक्झाममध्ये, कारण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन GMCला सुद्धा येतात आणि हायकोर्टला येण्याची खूप संभाव्यता आहे. ठीक आहे, तर काही क्वेश्चन मी सांगून देतो तुम्हाला, तुम्ही ते रीड करून घ्या, तुम्हाला नक्की फायद्याचे ठरेल. पहिला क्वेश्चन हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? त्याची आन्सर आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. दुसरा क्वेश्चन आहे, बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आहेत. त्यांनी कोणत्या वर्षी हे यश मिळवले? आन्सर तुम्ही पाहू शकता 1984 साली. झार्य ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे? ती झारखंडमध्ये आहे. भारतीय मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारा एल निनो हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरात आढळतो? त्याची आन्सर आहे पॅसिफिक महासागर. संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोग्रामचे संच म्हणजे काय? याची आन्सर आहे सॉफ्टवेअर. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919मध्ये कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली? त्याची आन्सर आहे रयत शिक्षण संस्था. जीवितेचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? याची आन्सर आहे कलम 20 ते 22. कोणते हे ब्लँक आहे हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? पंतप्रधान. नीती आयोग आहे हा. कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेच्या पाया बंगालमध्ये घातला गेला? तर प्लासी या लढाईने झाला होता. जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशाने निर्माण केली? अमेरिकेने. हवा प्रदूषण आणि हवेतील चे प्रमाण वातावरणामुळे वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवलेले आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडमुळे होते ग्लोबल वॉर्मिंग. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर हे राजभाषा. न्यायालयाच्या कामात समन्स म्हणजे काय? म्हणजे समन्स म्हणजे याचे अर्थ काय होते? याचे अर्थ होते की न्यायालयात हजर राहण्यासाठीच्या लेखी आदेश. गुलामगिरी हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये कोणत्या समाजसुधारकांनी लिहिले आहेत? आन्सर आहे महात्मा ज्योतिबा फुले. कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. माहितीचा अधिकार कायदा म्हणजे RTA ॲक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर 2005 साली. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात कोणत्या ठिकाणी गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली आढळतो? तर ते आहे श्रवणबेळगोळ. कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? आन्सर आहे 2 जुलै 1862. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक रायगडावर कोणत्या दिवशी झाला? तर आन्सर आहे 6 जून 1674. खालीलपैकी कोणता दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? आन्सर आहे 6 जून. आता हे 20 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी दुसरे अजून सांगतो तुम्हाला. हां, 1970मध्ये केशवानंद भारती यांनी कोणत्या विरुद्ध खटला दाखल केला होता? तो आहे केरळ राज्य सरकार. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले? ते आहे लॉर्ड वेलस्ली. इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? हे बा चांगले नावाचा क्वेश्चन. कोणत्या कंपनी संबंधित आहेत नाहीत विचारला आहे. म्हणजे टेस्ला तिची आहे, त्याची आहे. स्टारलिंक्स इलॉन मस्कची आहे. SpaceX इलॉन मस्कची आहे. फक्त ॲमेझॉन याची नाही आहे. खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? कलम आहे 352. कलम 352. संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी 1972 येथे परिषद झाली. ती आहे स्वीडनला स्टॉकहोममध्ये. हडप्पा ऐतिहासिक ठिकाण कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? हे आहे रावी. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रो. हडप्पाबद्दल काही ना काही येतेच. महाराष्ट्रातील लोकहितवादी म्हणून कोणते समाजसुधारकाला ओळखले जाते? ते आहे गोपाळ हरी देशमुख. फौजदारी खटल्यात सरकारी वकील कोणाची बाजू मांडतात? ते आहे सरकारची, पीडित पक्षाची किंवा राज्याची. भारतातील एकमेव नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर कोणत्या राज्यात स्थित आहे? ते आहे हरियाणा. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी प्रामुख्याने कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळतो? ते आहे भीमाशंकर. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे करंट अफेअर किंवा स्टॅटिक GK जरूर वाचा, कारण महाराष्ट्राबद्दल जास्त क्वेश्चन येईल. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षी नागरिकांना दिला? त्या 2005 साली, म्हणजे तोच RTA ॲक्ट. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देणे हे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख आहे? ते आहे अनुच्छेद 39D.
कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षणाच्या अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? ते आहे 86वी घटना दुरुस्ती. भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद अनुच्छेदमध्ये केली आहे. ते आहे अनुच्छेद 324. अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून जे वर्णन करता येईल ते आहे जॉन थॉम्सन. विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांची किमान वय किती असावे लागते? ते आहे 30 वर्ष. भारताची सुपरमॉम ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? म्हणजे मेरी कॉम. भारताच्या घटना संहितेचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? ते आहे 9 डिसेंबर 1946. भारताच्या उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली? ते आहे भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861. मोडक सागरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ते आहे वैतरणा नदी. ते काही क्वेश्चन होते, हे क्वेश्चन बार रिपीट होतात कारण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असे आपलं सिरीज सुरू करणार आहोत की उच्च न्यायालयाची एक्झाम होतपर्यंत कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते क्वेश्चन तुम्ही जरूर वाचा, कारण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते एक्झाममध्ये येऊ शकता. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवे जॉब अपडेट्स, वॅकन्सी अपडेट्स भेटत जाईल. थँक्यू सो मच.